गर्भवती असताना केलेली ती एक चूक, विना डोक्याचं बाळ आलं जन्माला. डॉक्टरही हादरले. घटनेने संपूर्ण देश चकित. ही घटना एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. घरात आनंदाचं वातावरण होतं, कारण अनेक वर्षानंतर घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली होती. सगळेजण खुश होते. घरात नव्या स्वप्नांची सुरुवात झाली होती. आई होणारी ती महिला देखील खूप आनंदात होती. तिच्या मनात बाळाच्या भविष्याबद्दल अनेक स्वप्न रंगू लागली होती. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या दिवसात ती महिला थोडी अशक्त वाटू लागली. तिला उलट्या होत होत्या, चक्कर येत होती. तिने कुटुंबियांना सांगितलं की डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, पण कुटुंबातील काही जणांनी ती गंभीरपणे घेतलं नाही. हे सगळं नॉर्मल असतं असं सांगून त्यांनी विषय टाळला. दिवस जात होते. महिलेची तब्येत कधी ठीक कधी बिघडत होती. ती पुन्हा पुन्हा तपासणीसाठी सांगत होती, पण घरातील मंडळी म्हणत होती की ती इतक्या लवकर डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. घरगुती उपाय करून सगळं ठीक होईल असं त्यांना वाटलं. दरम्यान पहिला महिना संपला, दुसरा महिना सुरू झाला. महिलेच्या शरीरात बदल होत होते, पण तरीही कुणीही डॉक्टरांकडे जाण्याचा विचार केला नाही. महिलेच्या मनात थोडी चिंता निर्माण झाली होती, मात्र कुटुंबावर विश्वास ठेवून ती शांत राहिली. तिसरा महिना सुरू झाला. या काळात सोनोग्राफी करणं महत्त्वाचं असतं, पण या कुटुंबाने अजूनही कोणती तपासणी केलेली नव्हती. महिलेने पुन्हा एकदा आग्रह केला, मात्र घरातील लोकांनी नंतर पाहू असं सांगत वेळ काढली. हळूहळू 4 महिने पूर्ण झाले. महिलेची तब्येत थोडी बिघडू लागली. ती अधिक थकलेली वाटू लागली. तिच्या मनात भीती निर्माण झाली, पण तरीही कुटुंबातील लोकांनी तिची भीती गंभीरपणे घेतली नाही. 5वा महिना सुरू झाला. महिलेने पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली. त्यावेळी मात्र कुटुंबाने थोडं लक्ष दिलं, पण तरीही त्यांनी लगेच जाण्याचा निर्णय घेतला नाही. अजून काही दिवस थांबूया असं त्यांनी सांगितलं. 6वा महिना सुरू झाला. अचानक एक दिवस महिलेची तब्येत खूप बिघडली. तिला तीव्र त्रास होऊ लागला. घाबरलेल्या कुटुंबाने तिला तातडीने डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाला बसायला सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून सगळेच घाबरले. कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांना विचारलं काय झालं. डॉक्टरांनी काही क्षण शांत राहून त्यांना धक्कादायक माहिती दिली. हे ऐकून कुटुंबातील सगळेच हादरले. महिलेच्या गर्भातील बाळांमध्ये गंभीर समस्या आढळली होती. बाळाच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग विकसित झालाच नव्हता. ही बाब अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी सांगितलं की ही समस्या खूप आधीपासून निर्माण झालेली आहे. सुरुवातीच्या काळात तपासणी झाली असती तर आधीच समजलं असतं, पण आता उशीर झाला होता. महिलेच्या डोळ्यात अश्रू आले. कुटुंबातील लोक स्तब्ध झाले. त्यांना समजत नव्हतं की एवढी मोठी समस्या कशी निर्माण झाली. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक असतं. त्या काळात थोडंसं दुर्लक्षही मोठा परिणाम ठरू शकतं. कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांना विचारणा केली की त्यांनी नेमकी कोणती चूक केली. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. डॉक्टरांनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात नियमित तपासणी झाली नाही, तसेच काही आवश्यक औषधेही घेतली नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. महिलेच्या कुटुंबाला आता आपली चूक लक्षात आली होती, पण आता खूप उशीर झाला होता. ते फक्त पश्चाताप करत बसले होते. ही घटना ऐकून अनेक लोक हादरले, कारण ही चूक कोणाकडूनही होऊ शकते आणि त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. डॉक्टरांनी सांगितलं की गर्भावस्थेच्या पहिल्या काही आठवड्यामध्ये बाळाचा मेंदू आणि डोक्याचा विकास होतो. त्या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. महिलेच्या बाबतीत हीच गोष्ट दुर्लक्षित झाली होती आणि तिचे परिणाम अत्यंत गंभीर झाले. शेवटी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की ही समस्या अनॅन्सेफली नावाच्या जन्मजात विकारामुळे झाली. सुरुवातीच्या काळात फॉलिक ॲसिडची कमतरता आणि तपासणीचा अभाव ही यामागची मुख्य कारणं होती. त्या घटनेतून एकच गोष्ट समोर आली, गर्भवती असताना छोटंसं दुर्लक्ष ही मोठी दुर्घटना ठरू शकतं. त्यामुळे गर्भधारणा समजतात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि फॉलिक ॲसिड घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर अशा धक्कादायक घटना पुन्हा पुन्हा घडू शकतात.